विकास पुरुष माननीय राजाभाऊ धावरे सामान्य व्यासपीठ आज माझ्या पाठीमागे माझा पतीचा हात नाहीये, तरी मी आज एकटी आहे असं मी म्हणते. परंतु मी आज एकटी नाही. तुम्हाला सगळ्यांना पाहून असं वाटतं की सगळी जनता ही माझ्या सोबत आहे. हे तुम्ही बघितली जनता. आज माझं पाठीमागे तुम्ही असल्याने मला माहिती की मी आज जे काही कामं केलेले वार्डामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये दलित वस्तीचा निधी मी मागच्या वेळेस आपल्या म्हणजे नगरसेवक पद असताना मी मंजूर केला. त्यामध्ये विविध ठिकाणी पेवर ब्लॉक असतील, चेंबर, भुयारी गटारी, बैल बाजार रोडचा म्हणजे तिकडे आयशा पाण्याच्या तिकडे तो रोड आहे, त्या गटारी त्या मी केल्या. माझ्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या. तसेच सनी काळे असताना आपल्या वार्डामध्ये आम्ही तिघाही धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवतो आहे. तुम्ही सर्वांनी आम्हाला मतदान करून तुमचं एक मत आम्हाला आपलं प्रभागाचा कोपरगाव शहराचा विकास घडवेल आणि ते इतिहासामध्ये ते लिहिले जाईल की धनुष्यबाण या चिन्हावर तुम्ही जर निवडून दिलं तर आम्ही या वार्डामध्ये राहिलेले कामं पूर्ण करू आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. तसंच माझ्या पतीचाही तुमचाही आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू द्या आणि आम्हाला विजय करा. एवढंच मी बोलते. उमेदवारी दिली व या नगरपालिकेमध्ये मला आज धनुष्यबाणावर जी उमेदवारी दिली ते तुमच्या समोर मला उभं केलं. त्यांनी मला, मी एक सामान्य माणूस या कोपरगाव शहरातला चहावाला, त्या चहावाल्याला या कोपरगाव शिवसेनेनी एवढे मोठा मान सन्मान दिला. हे सगळं करत असताना आपण कोपरगाव शहरातील लोकांनी एक समजून घेतलं पाहिजे का शिवसेना हा पक्ष मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे. ज्यांनी तळागाळातले माणसं मोठे केले. आपल्या त्यांच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जसं सांगितलं होतं 80% समाजकारण 20% राजकारण, त्याचप्रमाणे आपल्या कोपरगावचे जिल्हा प्रमुख व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ धावरे त्यांचं काम करत असतात. हे काम करत असताना त्यांनी अनेक असे कामं केले कोपरगाव शहरात जे कोणाला करता आले नाही आणि करूही शकणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो, कारण की राजाभाऊ धावरे म्हणजे कोपरगावचे विकास पुरुष आहेत. आपल्या कोपरगाव शहरासाठी लागणारे जे आज अनेक जे कॉम्प्लेक्स आहे हे राजाभाऊ धावरे यांच्या काळात झाले. वेळ बराच झालेला आहे, सर्वांची भाषणं झालेली आहे. माझं अवास्तव कौतुक सगळ्यांनी केलेलं आहे, परंतु मला निवडून दिल्यानंतर मी माझं कर्तव्य केलेलं आहे. जे जे सुचलं ते करीत गेलो आणि त्यामुळे आपल्या गावची शोभा वाढलेली आहे. आणि आता जर आम्हाला पुन्हा संधी दिली, आता प्रफुल्ल तर नाही आहे पण वर्षातही शिंगाडे आणि सनी काळे, त्याचप्रमाणे मला जर आपण संधी दिली तर आम्ही पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त काम करून दाखवू ही तुम्हाला खात्री देतो. आणि आम्हाला सर्वांना 20 तारखेला तुम्ही मतदान करून निवडून द्यावी पुन्हा एकदा विनंती करतो. नतारा, स्वच्छ रोड, साफसफाई केलेलं आरोग्य, अहो हे तुम्हाला ते आज दाखवताय. भाऊंना पाय उतार करून 20 वर्ष आले, मग 20 वर्ष यांचे नगराध्यक्ष होते ना दोघांचे, तेव्हा का त्यांना हे जमलं नाही? आपण जनता आहे, तुम्ही सर्व जनता आहे, तुमच्याकडे सगळेजण मत मागायला येत आहे. तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की भाऊ गेल्यानंतर भाऊंनी जर कधी नगराध्यक्ष पद सोडलं त्यावेळेस आळोपाळोनी दोघांचेही नगराध्यक्ष होते आणि दोघांचे नगराध्यक्ष असताना मग जे भाऊंनी काम केले ते काम या 20 वर्षात का झाले नाही? तुम्ही आज जे सांगताय आम्हाला आम्ही कॉम्प्लेक्स करतो, आम्ही रोड करतो, आम्ही स्वच्छ पाणी देतो, आपल्याला म्हणजे आपल्याला कोणावर टीका करायची नाही. आपल्याला त्यांनीच सांगितलेले कोपरगावात आज 65 दिवस फक्त पाणी येतं भाऊ, 365 दिवसातून फक्त 65 दिवस पाणी येतं. जे राजेभाऊ नगराध्यक्ष असताना आपल्याला दिवसाआड स्वच्छ आणि वेळेवर पाणी देत होते. तर यांना काय नाही जमलं एवढं 20 वर्षात? पुढे गेले होते त्यावेळेस त्यांची सत्ता. आज त्यांना विजन दिसतंय. आज त्यांना भाऊ उभे म्हणून त्यांना विजन दिसतंय. भाऊ जर उभे नसतात त्यांना विजन सुद्धा दिसलं नसतं. तुम्ही मला सांगा, प्रत्येक जण म्हणतं विकास करणार, विकास होणार. विकास कोण करणार? एकाचं होतंय भैया विकास करणार, एक म्हणताय दादा विकास करणार. मग नगराध्यक्ष काय करणार त्यांचे? जर काही प्रत्येक त्यांच्या नगराध्यक्षांना कोणाला काका आहे कोणाला आका आहे. आपले नगराध्यक्ष कोण आहे? आपले स्वतः नगराध्यक्ष स्वतः निर्णय घेणारे. जे योग्य वाटेल कोणताही मनुष्य जाऊ तिथं, सामान्य गरीबातला गरीब जरी माणूस गेला आणि त्याची काही समस्या असली तरी नगराध्यक्षांना आपले जर काही राजेभाऊ नगराध्यक्ष आले त्यांना कोणालाही विचारायची गरज नाही की याचं काम करायचं का नाही करायचं. जर कधी ते नगराध्यक्ष झाले तर त्यांना ते विचारावं लागेल, अहो आपला प्रचार करीत नव्हतं याचं काय करायचंय, काम करायचं की नाही करायचं असं.
त्यापेक्षा सर्वात महत्वाचं की परत एकदा जर कधी आपल्याला कोपरगावचा विकास करायचा असेल, तुम्ही पहा या इथून उजव्या साईडला गेला आपण संभाजी महाराजांचा पुतळा आहे, तो चौक इतका चांगला डेव्हलप झालेला आहे सध्याला. तिथं कमीत कमी 5-25 लोक हातावरचे लोक तिथं पोट भरतात आणि रात्रीच्या तिथं फिरायला सुद्धा लोक येतात. एवढा चांगला डेव्हलपमेंट भाऊच्या काळात झाली. थोडं पुढे गेलं तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लायन्स पार्क बनलेला आहे, ती जागा सुद्धा भाऊंनी दिली. त्याच्यात थोडं खाली आलं तर लगेच कलावती मातेचं मंदिर आहे, ते कलावतीच्या माताच्या मंदिरासाठी सुद्धा भाऊंनी जागा दिली. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. भाऊंनी कोणत्याही ठिकाणी त्यांची स्वतःची नेम प्लेट लावलेली नाही की हे काम मी केलं. त्याच्यानंतर पुढे गेलं तर नेहरू भाजी मार्केट भाऊंनी केलंय, तिथे आपले मुस्लिम बांधव आहे, कार बांधव आहे, यांना स्वतःची हक्काची जागा दिली. पुढे गेलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आहे, एवढा भव्य दिव्य पुतळा कोपरगावात सगळ्यात पहिले भाऊंनी बसवला, ते सुद्धा भाऊंनी केलं. 2 कॉम्प्लेक्स संत ज्ञानेश्वर संत तुकाराम हे कॉम्प्लेक्स सुद्धा भाऊंनी केले. बरेच लोक आज म्हणतात की भाऊ मुस्लिम द्वेषी आहे, त्यांना मुस्लिमांचा राग येतो. जर तसं असेल तर बांगडी चाळीत 99% मुस्लिम होते. जर कधी ते 99% मुस्लिम होते आणि भाऊला ते माहिती होतं 99% मुस्लिम आहे, आणि मग जर कधी त्यांचा द्वेषच करायचा असतं तर ते कॉम्प्लेक्स उभारले नसते. पण मग ते कॉम्प्लेक्स उभारून त्याच ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी त्यांना स्वतःचे हक्काचे गाळे करून दिले. पुढे गेलं तर नगरपालिकेचे ते वेलकम शॉपीवाले, गवारे शॉपीवाले यांचे जे गाळे होते त्याचा लिलाव सुद्धा भाऊंनी केलाय. पुढे गेलं तर आपल्या केजीएस कॉलेजला जाय यायला पहिले छोटी फरची होती, ती मोठा पूल करण्यात आला, कारण की तिथं पाणी आलं तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जाय करायला अडचण होत होती. तो पूल सुद्धा भाऊंनी केलेला आहे. म्हणजे 5 वर्षात घंटा गाडी भाऊंनी चालू केली, अग्निशामकची गाडी भाऊंनी चालू केली, म्हणजे खराब झालेली गाडी नवी केली, हीटर प्लांट केला. एवढे काम जर कधी 5 वर्षात एकटा माणूस करू शकतो तर 20 वर्षात यांनी आज ताब्यात रोड सुद्धा दुरुस्त नाही केला आहे आपल्या कोपरगाव शहरातला. आणि कोणत्या त्याच्या हक्काने ते तुमच्याकडे मत मागायला येतात हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. प्रत्येकाने आपलं स्वतःचं मत जाणून घेतलं पाहिजे की अरे आपण जो मतदान करणार आहे तो माणूस योग्य आहे की अयोग्य आहे. 20 वर्ष त्यांची सत्ता असताना जर काही त्यांना करता नाही आलं, ज्या माणसाने 5 वर्षात एवढं केलं त्या माणसाला जर कधी आपण परत 5 वर्ष दिले तर आपल्या कोपरगाव शहराचा निश्चितच काय पालट झाल्याशिवाय राहणार नाही. की नेहमी आपल्याला निवडणूक आली की भूलथापा मारायच्या, विकासाच्या गप्पा करायच्या, लोकांना आर्थिक आमिष दाखवायचे आणि सत्ता ताब्यात घ्यायची. या पलीकडे या शहरामध्ये या तालुक्यामध्ये दुसरं काही चालू आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून आता तुम्हाला विकासात करायचा होता तर तुमच्याकडं ज्या ज्या वेळेस सत्ता होती त्या त्या वेळेस तुम्ही का करू शकले नाही हा प्रश्न त्यांना विचारण्याची या कोपरगावच्या शहरवासियांना माझी विनंती आहे. बंधूंनो, आता ही विधानसभेची निवडणूक झाली. आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी महायुती म्हणून एका उमेदवाराला आमदार आशुतोष काळे यांना आपण मतदान केलं. मोठ्या मताधिक्याने विधानसभेमध्ये आशुतोष काळे यांना पाठवलं. त्यावेळेस आशुतोष काळेंनी 4000 कोटी रुपयाचे फ्लेक्स लावले, 4000 कोटी रुपयाच्या विकासाचे जाहिराती केल्या. बंधूंनो, 4000 कोटी रुपयाचा जर विकास या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये झाला असेल किंवा झाला असता तर इथला एकही प्रश्न शिल्लक राहिला नसता असं माझं मत आहे. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 4000 कोटी रुपयाचा विकास झाला हे ग्लोबल काही अंशी लोकांनी मान्य केलं. बोहेगावच्या लोकांना वाटायचं इकडं करंजीला विकास झाला असेल, सातच्या लोकांना वाटायचं काकडीत विकास झाला असेल, अंजनापूरच्या लोकांना वाटायचं मंजूरला विकास झाला असेल, आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना वाटायचं शहरात विकास झाला असेल, शहरातल्या लोकांना वाटायचं ग्रामीण मध्ये विकास झाला असेल. परंतु बंधूंनो, या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या ज्या वेळेस विविध कामानिमित्त आम्ही ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाण्याची संधी मला मिळाली त्या त्यावेळेस मी चौकशी केली आणि
प्रत्येक गावामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना विचारलं, काही नातेवाईकांना विचारलं की नेमकं आमदारांनी तुमच्या गावामध्ये काम काय केलं, तर सगळीकडून असे उत्तर आले हे सगळं थोतांड आहे. आणि म्हणून एकाही गावामध्ये कुठं काम दिसलं नाही, शहरामध्ये कुठं काम दिसलं नाही. आमचे मित्र संजय काळे कंदील घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये फिरले. खरोखर 4,000 कोटी रुपयाचा विकास कुठं झाला त्यांनाही तो सापडला नाही. आणि मग मी अथक प्रयत्न केल्यानंतर मला मात्र 2 ठिकाणी विकास सापडला. आणि तो एक विकास म्हणजे पहिला माहेगाव देशमुखला आमदारांनी बांधलेला 50 कोटी रुपयाचा बंगला, आणि दुसरा विकास सापडला मोहनी राजनगर मध्ये आमदारांच्या पीएनी बांधलेला 5 कोटी रुपयाचा बंगला. या 2च ठिकाणी विकास झाला. बंधूंनो, या लोकांना सत्ता कशासाठी पाहिजे? जर यांचे पीए जर 5-5 कोटी रुपयाचे बंगले जर बांधत 5 वर्षामध्ये, तर सर्वसामान्य लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? आणि म्हणून हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. या कोपरगाव तालुक्यामध्ये नेमका आपण निर्णय काय घेतोय? गेल्या 10 वर्षापासून या कोपरगाव तालुक्याचं राजकारण फक्त एका 5 नंबर साठवण तलावाभोवती फिरताय. मला चेन्नईचा आमचा मित्र आला, त्याने विचारलं एक 5 नंबर तलाव का क्या बात आहे? फक्त कोपरगाव तालुक्याचं राजकारण जर असेल तर ते फक्त 5 नंबर तलावावरती. मला सांगा, 131 कोटी रुपयाची पाणी योजना आहे, गेल्या 10 वर्षापासून चालू आहे. दोन्ही नेते त्या पाणी योजनेवरती राजकारण करताय. त्या 131 कोटी रुपयामध्ये काय 25, 30, 40 कोटी रुपयाचा तो साठवण तलाव असेल, 5 नंबरचा साठवण तलाव गेल्या 10 वर्षामध्ये अद्यापर्यंत पूर्ण नाही. अजूनही तुम्हाला 4 दिवसाला 5 दिवसाला पाणी येत आहे. मला सांगाय, जर 30 कोटीचं 40 कोटीचं काम 10 वर्षामध्ये या कोपरगाव तालुक्यामध्ये जर पूर्ण होत नसेल तर ही शोकांतिका आहेत का काय? मला सांगा, त्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, देशामध्ये राम मंदिराचं काम झालं. 3,000 कोटी रुपयाचं राम मंदिर किती वर्षात पूर्ण झालं? फक्त 3 वर्षामध्ये. आपण शेजारी पाहतो, कोपरगावच्या शेजारी बरेच जण त्या समृद्धी महामार्गावरून मुंबईला गेले असतील. नागपूरहून निघाल्यानंतर मुंबईपर्यंत 700 किलोमीटरचा रस्ता आहे. अवघ्या 5 वर्षामध्ये पूर्ण झाला 55,000 कोटी रुपयाचा रस्ता आहे. मला सांगा, 3,000 कोटी रुपयाचं मंदिर पूर्ण होऊ शकतं, 55,000 कोटी रुपयाचा रस्ता पूर्ण होऊ शकतो, 40 कोटी रुपयाचा साठवण तलाव गेल्या 10 वर्षापासून पूर्ण होऊ शकत नाही. आणि मग विकासाच्या गप्पा हे लोक का करतायत? या 2 नेत्यांनी गेल्या 50 वर्षामध्ये या तालुक्याचं राजकारण करता करता फक्त एकमेकांची जिरवाजिरव करता करता हा तालुका भकास झालेला आहे, शहर भकास झालेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये या शहरामध्ये बदल जर करायचा असेल तर या दोघांना हटवावं लागेल. मला सांगा, या शहरामध्ये यांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत हे स्वावलंबी आहेत का? येत्या नगरपालिकेमध्ये बसल्यानंतर हे स्वतः निर्णय घेणारे आहेत का? त्या नगरपालिकेमध्ये हे फक्त बुजगावणे म्हणून बसणार आहेत. यांना जर आपण एखादा प्रश्न मांडला, यांच्याकडे जर एखादं काम कोणी सर्वसामान्य माणूस घेऊन गेला तर ते त्यांना विचारून दादाला विचारू लागेल, भैयाला विचारू लागेल. शिवसेनेकडे उमेदवार तसा नाही, ऑन दी स्पॉट डिसिजन. एकनाथजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे, एकनाथजी शिंदे साहेबांचा नगराध्यक्ष आहे. सर्वसामान्य माणूस काम घेऊन आला की ऑन दी स्पॉट डिसिजन घेणारा सक्षम उमेदवार आपल्याकडे आहे. आणि म्हणून कुणाला निवडून द्यायचं याचा विचार आपल्याला येत्या 20 तारखेला करावा लागेल. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.